इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या 12 मेच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता ऐन लग्नामधून मंजू उठलेली असते, कारण सत्या एकदाचा तिच्या समोर आलेला असतो. सत्याला सुखरूप बघितल्यानंतर मंजूच्या जीवात जीव येतो आणि त्याच वेळेस मंजू आता आर्यनचे हात बांधते आणि सर्व घरातल्या सर्वांसमोर आर्यनला ती आता ओढत ओढत घराबाहेर घेऊन आलेली असते. सत्या हे सगळं बघत असतो, पण सत्याला काहीच कळत नसतं, कारण सत्या शुद्धीवरतीच नसतो. आर्यनने त्याला गुंगीचं औषध दिल्यामुळे सत्याला काहीच जाणवत नसतं, काहीच कळत नसतं, पण मंजू मात्र खूप चिडलेली असते. आता चिडलेली मंजू आर्यनचे हात बांधते आणि त्याला फरफटत अख्ख्या सातारच्या चौकात घेऊन येते. आता अचानक मंजू अशी आर्यनला घेऊन आल्यामुळे सगळेच लोक जमा होतात आणि सगळ्यांच्या समोर मंजू आता आर्यनला चापकाचे फटके देत असते. आर्यनचे सगळे कपडे फाटलेले असतात. नवदेवाच्या वेशातील असलेला आर्यन चक्क गुलाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. मंजू सुद्धा नवरीच्या वेशात असते. मंजूचे केस वगैरे सुटलेले असतात आणि मंजू जणू काही रुद्र अवतार धारण केलेली एखादी देवी आहे असं वाटत असतं. मंजू खूप चिडलेली असते, कारण मंजू सर्व गावासमोर सगळ्यांसमोर बोलते की तू माझ्या सत्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास, या सातारचा जो वाली आहे त्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास आणि अजून आमच्या घरातच बसून राहिला होतास. माझ्याशी लग्न काय स्वप्न बघत होतास का? तुला काय वाटलं मला माहीत नव्हतं का? आता तू बघ मी तुझे काय हाल करते ते. आणि मंजू आर्यनला चक्क चापकाचे फटके देत असते आणि आर्यन गयावया करत असतो, सोडा मॅडम सोडा मॅडम, पण मंजू मात्र सोडायला तयार नाहीये. आता चक्क मंजूने रुद्रदेवीचा अवतार धारण करून आर्यनच्या छातीवरती पाय ठेवलेला आपल्याला बघायला मिळतो आणि त्रिशूल हातात घेऊन ती जणू काही त्याचा वधच करणार आहे असं बघायला मिळतं. मंजू आर्यनला म्हणते सुद्धा की तुझा वध तर माझ्या हातूनच लिहिलेला आहे. आता नक्की मालिकेत पुढं काय होणार, आर्यनला मंजू, सत्या, अख्खं गाव काय शिक्षा देणार हे पाहण्यासाठी बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.